पैसे काढायला लावले हां. आज आपण बघू शकता राहता शहरामध्ये राहता साकुरी या पुलाच्या दरम्यान नदीच्या पात्रात पडलेला कचरा गोळा करून पेटून देण्याचं काम चाललेलं आहे. अर्थात कचऱ्याचं अंत्यविधी आपण करत आहोत. ह्या कचऱ्यामुळे राहता शहराचंच सर्व समाजाचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. अशा प्रकारे या परिसरातील नागरिकांना विनंती करतो की कुणीही या कात नदी पात्रामध्ये या कातगंगेमध्ये कोणीही कचरा टाकू नये. आज एक अशीच साकुरी गावातील व्यक्ती कचरा टाकताना निदर्शनास आली. आमच्यासमोर कचरा टाकला. त्यांना आम्ही 10 उठबशा मारण्याची शिक्षा दिली. परंतु यापुढे आम्ही प्रशासनात जागृत करू इच्छितो की यापुढे जर कुणीही असं जर सापडलं या परिसरामध्ये, साकुरी ग्रामपंचायत असो की राहता नगर परिषद असो, त्यांनी या ठिकाणी माणसांची नेमणूक केली पाहिजे. कुठल्याही प्रकारे पुलावरती कचरा पडणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. स्वच्छता हे फक्त काही ठराविक लोकांचंच काम नाही, हे सर्व समाजाचं काम आहे. आणि गंगेला आपण आई म्हणतो आणि ह्या आईच्या मुखामध्ये आपण असा कचरा टाकत असेल तर आपण त्याचा विचार केला पाहिजे. हे निश्चितच गरजेचं आहे. आपण राहता शहरामध्ये जे स्वच्छता अभियान चालवत आहोत त्या स्वच्छता अभियानाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा हीच आमची प्रामाणिक अपेक्षा आहे. राहता शहरात कुठल्याही प्रकारचा कुठेही उघड्यावर कचरा टाकू नये. थोड्याच दिवसामध्ये नाशिक येथे सिंहस्थाचा पर्व आहे. त्यामुळे देशातून जगभरातून आपल्याकडे पर्यटक येणार आहे. या सर्व पर्यटकांना आपल्याला दाखवून द्यायचं आहे की राहता तालुक्यातील गाव नव्हे तर राहता तालुकाच अतिशय स्वच्छ सुंदर आहे. स्पर्धा लागली तर उघड्यावरसुद्धा कुणाला शोधून कचरा सापडणार नाही अशा प्रकारचा मानस आपण या पुढील काळामध्ये केला पाहिजे. आणि हीच अपेक्षा आपण सर्वांकडून करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.